हॅलो स्टुडंट, 24 एप्रिलपासनं पुणे युनिव्हर्सिटी सेमिस्टर नंबर 5 चे ऑनलाईन एक्झामिनेशन स्टार्ट होणार आहेत. 5th सेमिस्टरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आपण SA2, SD1 आणि FM2 हे सब्जेक्ट थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने ऑलरेडी स्टडी केलेला आहे. पण एक्झामिनेशन जी होणार आहे ती ऑनलाईन पॉईंट ऑफ व्ह्यूने होणार आहे. त्यामुळे आपल्याला रिव्हिजन जी करायची आहे ती रिव्हिजन ऑनलाईन पॉईंट ऑफ व्ह्यूने करायची आहे. म्हणजे जे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, तर आपण रिव्हिजन जी घेणार आहे ती रिव्हिजन थ्रू MCQs. यामध्ये आपण ऑनलाईन लेक्चर्स घेणार आहे, जे लेक्चर्स आपण यूट्यूबवर अपलोड करतोय. त्यामध्ये SA2, SD1 यांचे लेक्चर प्लस FM2चे पण लेक्चर्स आपण काय करणार आहे, अपलोड करणार आहे. सो आपले रिव्हिजनची जी काही प्रोसेस आहे ती कशी असणार आहे, तर आपण प्रत्येक युनिटवर 20 to 25 क्वेश्चन सिलेक्ट करणार. ज्या 25 क्वेश्चन्समध्ये किंवा ज्या 20 क्वेश्चन्समध्ये आपण तो युनिट कम्प्लिटली रिवाइज करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता कारण पूर्ण थ्रू आउट रिव्हिजन घेणं पॉसिबल नाही आहे. सो जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे ते क्वेश्चन, त्या क्वेश्चनचे ऑप्शन्स आणि ते ऑप्शन सोबत त्या क्वेश्चनची रिव्हिजन आपण घेण्याचा इथे प्रयत्न करतोय. सो मी सचिन नवदुर्गे आपणा सर्वांचं ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो. आपलं यूट्यूब चॅनल आहे ढोले पाटील अकॅडमी. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्यावर रेग्युलरली आता या वीकमध्ये SA2, SD1 आणि FM2चे लेक्चर्स आम्ही अपलोड करणार आहे. ठीक आहे. सो आपण आज स्टार्ट करतोय आपला फर्स्ट सब्जेक्ट SD1 पासनं. सो SD1 मध्ये आपण स्टील डिझाईन शिकलोय. तर स्टील डिझाईनच्या युनिट नंबर 1 मध्ये जे ऑनलाईनचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहे. सो युनिट नंबर 1 मध्ये मी 2 पार्टमध्ये क्वेश्चन्स घेतले आहेत. पहिल्या पार्टमध्ये 20 क्वेश्चन जे आहेत ते पूर्ण थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूचे आहेत. त्यामध्ये थोडे एक्झाम्पल्स आहेत, पण पार्ट 2 मध्ये पूर्ण एक्झाम्पल्स असणार आहे. कारण युनिट नंबर 1 मध्ये इंट्रोडक्टरी पार्ट जास्त आहे, त्यामध्ये थेरोटिकल पोर्शन आहे, IS कोडचे इंट्रोडक्शन आहे. त्यामुळे आपण पहिले 20 क्वेश्चन हे ऑनलाईन पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतले आहेत. सो बघा, तुम्हाला रिवाइज करताना हा व्हिडिओ बघायचा आहे युनिट नंबर 1चा. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. सो चला स्टार्ट करूया. सो बघा, फर्स्ट क्वेश्चन. So question is, the partial factor of safety for a resistance governed by yielding is. बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे, the partial factor of safety for a resistance governed by yielding. आता हा जर क्वेश्चन आपण बघितला तर हा क्वेश्चन IS कोड मधनं ॲज इट इज विचारलेला क्वेश्चन आहे. सो जर आपल्याला तुम्हाला जर थोडं डिझाईन आठवत असेल तर डिझाईन मध्ये काही आपण पार्शियल सेफ्टी फॅक्टर यूज केले होते, जसं की गॅमा M0, गॅमा M1, गॅमा MW, गॅमा MB हे पार्शियल सेफ्टी फॅक्टर आपण यूज केले होते. ठीक आहे. आणि हे पार्शियल सेफ्टी फॅक्टर तुम्हाला कुठे गिवन आहे, सो दिस पार्शियल सेफ्टी फॅक्टर इज गिवन इन अ टेबल नंबर 5 ऑफ IS 800 2007. हे IS कोडच्या टेबल नंबर 5 मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपण एकदा तुम्हाला मी IS कोडचा तो टेबल दाखवतो, ज्या टेबलमध्ये हे सर्व पार्शियल सेफ्टी फॅक्टर दिलेले आहे. त्यामध्ये या द पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर अ रेजिस्टन्स गव्हर्न बाय यील्डिंग याचं ऑप्शन आहे 1.10. म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर तुम्हाला गॅमा M0 ची व्हॅल्यू विचारलेली आहे, दॅट इज 1.10. मग 1.25 व्हॅल्यू कशाची आहे, 1.50 व्हॅल्यू आहे का हे आपल्याला बघायचं आहे. सो आपण टेबल बघू. सो बघा, टेबल नंबर 5. सो दिस इज द टेबल नंबर 5. हा टेबल आपण IS कोड मधनं घेतलेला आहे. ठीक आहे. सो दिस इज फ्रॉम IS 800 2007, जो IS कोड आपण यूज केलेला आहे स्टील डिझाईन साठी. सो बघा, कुठले कुठले पार्शियल सेफ्टी फॅक्टर दिलाय. सो फर्स्ट इज रेजिस्टन्स गव्हर्न बाय यील्डिंग, गॅमा M0 काय दिलेला आहे, गॅमा M0 1.10. त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ मेंबर टू बकलिंग, बकलिंग साठी पण किती आहे, गॅमा M0 1.10. त्यानंतर रेजिस्टन्स गव्हर्न बाय अल्टिमेट स्ट्रेस, दॅट इज गॅमा M1 इज 1.25. त्यानंतर 1.10 1.25. सो गॅमा M0 1.10, गॅमा M1 1.25. त्यानंतर एक महत्त्वाचा जो आहे दॅट इज द रेजिस्टन्स ऑफ कनेक्शन्स. कनेक्शनसाठी जे आपण पार्शियल सेफ्टी फॅक्टर यूज करतो. सो इथे बोल्ट आहे, त्यामध्ये फ्रिक्शन मध्ये बेअरिंग मध्ये बोल्ट आहे,
त्यानंतर आहे रिवेट्स आणि त्यानंतर आहे वेल्ड. तो जनरली हा वेल्डसाठीचा जो पार्शियल सेफ्टी फॅक्टर आहे तो विचारला जातो. तर त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की कुठलाही कनेक्शन असेल तर त्यासाठी पार्शियल सेफ्टी फॅक्टर हा 1.25 असतो. किती असतो? 1.25. बघा इथे फक्त वेल्डमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर शॉप फॅब्रिकेशन असेल तर पार्शियल सेफ्टी फॅक्टर असतो 1.25 आणि जर फील्ड फॅब्रिकेशन असेल, जर तुम्ही फॅब्रिकेशन फील्डवर करणार असाल तर तुमचा पार्शियल सेफ्टी फॅक्टर असतो 1.50. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं, एक तर तुम्हाला डायरेक्टली गॅमा M0 इल्डिंगसाठी विचारला जाऊ शकतो, बकलिंगसाठी विचारला जाऊ शकतो, बोल्टसाठी विचारला जाऊ शकतो किंवा वेल्डमध्ये शॉप वेल्डिंग किंवा फील्ड वेल्डिंगसाठी विचारला जाऊ शकतो. सो आपलं आन्सर काय असेल? द पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर अ रेजिस्टन्स गव्हर्न बाय इल्डिंग चा आन्सर काय असेल? 1.10. सो दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट, व्हॉट इज अ यील्ड स्ट्रेस ऑफ ग्रेड 4.6 बोल्ट? बघा जे आता प्रिव्हियस बॅकलॉगमध्ये जे काही पेपर्स झाले त्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा, व्हॉट इज द यील्ड स्ट्रेस ऑफ 4.6 ग्रेड बोल्ट. आता जनरली आपण डिझाईनमध्ये वेगवेगळ्या ग्रेडचे बोल्ट यूज करतो. आपण एकच ग्रेड यूज केला, दॅट इज अ 4.6 ग्रेड, आणि त्याचा आपल्याला यील्ड स्ट्रेस आणि अल्टिमेट स्ट्रेस माहिती होता. पण जर सपोज तुम्हाला दुसरा कुठला एखादा बोल्ट विचारला, ग्रेड दिला आणि त्याच्यावर तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेस किंवा यील्ड स्ट्रेस फाइंड करायची असेल तर ती कशी फाइंड करायची बघा. सो आता ग्रेड कुठला दिलाय रे तुम्हाला? सो ग्रेड इज 4.6. ठीक आहे. आता यावरनं यील्ड स्ट्रेस आणि अल्टिमेट स्ट्रेस कसं बघा काय कॅल्क्युलेट करायचं. इफ 4.6 इज अ ग्रेड, ओके. आता 4.6 ग्रेड आहे तर यामध्ये जो फर्स्ट 4 आहे, जर तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेस कॅल्क्युलेट करायची असेल, अल्टिमेट स्ट्रेस, तर फर्स्ट डिजिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं. सो किती येत आहे? 400 न्यूटन पर mm². सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ FUB, अल्टिमेट स्ट्रेस ऑफ बोल्ट. आता जर तुम्हाला यील्ड स्ट्रेस कॅल्क्युलेट करायची असेल, यील्ड स्ट्रेस कॅल्क्युलेट करायची असेल तर यील्ड स्ट्रेस काय करायचं, इथे काय दिलेलं आहे 0.6, म्हणजेच काय 0.6 टाइम्स युअर अल्टिमेट स्ट्रेस. अल्टिमेट स्ट्रेसच्या 0.6 टाइम म्हणजे किती येईल? 240 न्यूटन पर mm². बघा पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. तुम्हाला ग्रेड काय दिलेला आहे? 4.6. अल्टिमेट स्ट्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट जो 4 आहे त्याला 100 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेस मिळेल. आणि अल्टिमेट स्ट्रेसच्या 0.6 टाइम काय असेल तुमचा यील्ड स्ट्रेस. मग आता या एक्झाम्पल मध्ये जर मी बघितलं तर व्हॉट इज द यील्ड स्ट्रेस ऑफ ग्रेड 4.6 म्हटलंय, तर 4.6 ची यील्ड स्ट्रेस काय आली आहे? 240 न्यूटन पर mm². आता 240 न्यूटन पर mm² म्हणजेच काय? MPa. सेम युनिट आहे, MPa अँड न्यूटन पर mm² इज सेम. ओके. सो हे झालं यील्ड स्ट्रेस. नेक्स्ट बघू आपण आता, व्हॉट इज द अल्टिमेट स्ट्रेस ऑफ 4.6 बोल्ट. अल्टिमेट स्ट्रेस विचारलेली आहे. आता अल्टिमेट स्ट्रेस पुन्हा कशाची विचारलेली आहे? 4.6 बोल्टची विचारलेली आहे. सो 4.6 बोल्टची अल्टिमेट स्ट्रेस काढायची असेल तर काय करणार तुम्ही? 4 × 100. सो दिस इज 400 न्यूटन पर mm² और MPa. 400 न्यूटन पर mm² और MPa. सो आन्सर काय आहे? सो आन्सर इज 400 न्यूटन पर mm². अजून एक एक्झाम्पल बघू आपण. जर सपोज माझ्याकडे 5.6 ग्रेडचा बोल्ट आहे, सो 5.6 ग्रेड, तर अल्टिमेट स्ट्रेस काय होणार? 5 × 100 मीन्स 500 आणि त्याचा यील्ड स्ट्रेस काय होणार? 500 × 0.6 म्हणजे किती? 300 न्यूटन पर mm². ओके. सो इन दिस वे कुठलाही बोल्ट दिला असेल तर तुम्ही त्याची अल्टिमेट स्ट्रेस आणि यील्ड स्ट्रेस कॅल्क्युलेट करू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्टील. आता हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन थिओरॉटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू विचारलेला आहे. ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्टील स्ट्रक्चर. आपण जेव्हा SD1 स्टार्ट केला त्यावेळेस आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपण डिस्कस केले होते. सो ॲडव्हान्टेजेस मध्ये काय आहे आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. एकदा ऑप्शन बघून घ्या काय दिलेलं आहे. हाय स्ट्रेंथ पर युनिट मास, हाय ड्युरेबिलिटी, फायर अँड कोरोजन रेजिस्टन्स आणि रियुजेबल.
सो आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, डिसएडव्हान्टेज विचारलेला आहे. तो याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज कुठला वाटतोय तुम्हाला, स्ट्रेंथ ॲडव्हान्टेज आहे, ड्युरेबिलिटी ॲडव्हान्टेज आहे, आपण स्टील स्ट्रक्चरला रियूज करू शकतो, रिसायकल करू शकतो, म्हणजे तो पण काय आहे, ॲडव्हान्टेज आहे. सो स्टील स्ट्रक्चरचा बेसिक डिसएडव्हान्टेज काय आहे, तर करोजन, फायर रेजिस्टन्स त्याचं कमी असतं, म्हणजे जेव्हा इन द कॉन्टॅक्ट ऑफ फायर येतो तेव्हा स्टील काय करतो, स्वतःची स्ट्रेंथ लूज करतो. सो फायर अँड करोजन रेजिस्टन्स इज द डिसएडव्हान्टेज. ठीक आहे, तर तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस माहिती पाहिजे. तो ॲडव्हान्टेजेसमध्ये काय काय येतं, तर बघा ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय काय आहे ते. सो ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. सो ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट इज हाय स्ट्रेंथ, second is ductility, third is toughness, fourth is prefabrication is possible, fifth is long lifespan, sixth is reused or recycling. सो बघा यापैकी कुठलेही ॲडव्हान्टेज तुम्हाला दिलेले असतील, ॲडव्हान्टेज आयडेंटिफाय करायला सांगतील किंवा डिसएडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट जो आहे तो येतो तुमचा कॉस्ट, सेकंड जो आहे तो येतो तुमचा करोजन. सो करोजन इज मेन इन अ स्टील स्ट्रक्चर. थर्ड इज फायर प्रूफ ट्रीटमेंट रिक्वायर्ड. सो जेव्हा स्टील स्ट्रक्चर फायरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा तो आपली स्ट्रेंथ काय करतो, लूज करतो. तर त्यासाठी आपल्याला स्टील सेक्शनला फायरप्रूफ ट्रीटमेंट द्यावी लागते. अँड फोर्थ इज ॲस्थेटिक व्ह्यू, म्हणजे जो काय ॲस्थेटिक व्ह्यू आहे ॲज कम्पेअर टू RCC, तो ॲस्थेटिक व्ह्यू काय आहे, काय आहे, कमी आहे, तो दिसायला आपल्याला व्यवस्थित नाही दिसत. ठीक आहे, ॲडव्हान्टेजमध्ये तुम्ही एक अजून ॲड करू शकता, दॅट इज अ स्क्रॅप व्हॅल्यू. सो स्टील स्ट्रक्चरची स्क्रॅप व्हॅल्यू ही मॅक्झिमम आहे. RCCची जी स्क्रॅप व्हॅल्यू आहे ती निगेटिव्हमध्ये जाते, म्हणजे RCCची स्क्रॅपमध्ये आपल्याला काही व्हॅल्यू मिळत नाही. स्टील स्ट्रक्चरमध्ये आपण 60 to 70% स्क्रॅप काय करू शकतो, रिकवर करू शकतो. ठीक आहे, सो हा ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, तर यामध्ये कुठलाही ऑप्शन तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सो नेक्स्ट क्वेश्चन इज इलॅस्टिक मॉड्युलस ऑफ स्टील इज. आता हा जर क्वेश्चन आपण बघितला तर हा क्वेश्चन आहे प्रॉपर्टीज रिलेटेड. प्रॉपर्टीज ऑफ स्टील, इलॅस्टिक मॉड्युलस ऑफ प्रॉपर्टी म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी विचारलेला आहे. याचा आन्सर आपल्याला माहिती आहे, काय असतं आन्सर याचं, 2 × 10⁵ न्यूटन पर mm². तर आता ऑप्शन मध्ये बघा दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे 2 × 10⁵ न्यूटन पर mm², दुसरा आहे 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर². जर तुम्हाला युनिट माहिती नसेल तर तुमचं थोडं गोंधळ होऊ शकतो. तर आन्सर काय आहे, बी, 2 × 10⁵ न्यूटन पर mm². सो बघा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी 2 × 10⁵ न्यूटन पर mm², यालाच आपण MPa म्हणतो, मेगापास्कल. सो या फॉर्ममध्ये दिलेलं असेल, किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ स्टील 2 × 10⁵ च्या जागी यालाच आपण असं लिहू शकतो 200 किलो न्यूटन पर mm². न्यूटनला किलो न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं आणि यालाच काय म्हणतो आपण, गिगा पास्कल, GPa. ठीक आहे, तर हे झालं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ स्टील. आता बघा तुम्हाला युनिट कन्वर्जन किंवा युनिट माहिती पाहिजे, कुठल्या युनिटमध्ये काय व्हॅल्यू येते. जर क्वेश्चनमध्ये जर समजा ऑप्शन या फॉर्ममध्ये दिलेले असेल 2 × 10⁵ MPa, 200 GPa, 200 किलो न्यूटन पर mm² आणि फोर्थ असेल ऑल, तर आपल्याला फॅमिलियर आपण 2 × 10⁵ MPa शी आहे, म्हणजे आन्सर ए होणार का, नाही, सगळे आन्सर काय आहे, सेम. सो बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला 2 × 10⁵ MPa आहे, 200 GPa आहे, 200 किलो न्यूटन पर mm² आणि ऑल आहे. तर आपण फॅमिलियर आहे MPa सोबत, तर आन्सर ए होईल का, नाही. तर चारही ऑप्शन काय आहे आपल्याला सेम आहे, तिन्ही ऑप्शन मध्ये आन्सर काय सेम आहे, तो आन्सर काय येणार 4, दॅट इज ऑल. ओके, आता बघा इथे इलॅस्टिक मॉड्युलस विचारलाय, यासोबत अजून कुठल्या प्रॉपर्टीज आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, तर त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचा पॉयझन रेशो. सो पॉयझन रेशो पण विचारला जाऊ शकतो. सो पॉयझन रेशो आहे 0.3 इलॅस्टिक रेंजसाठी. जर इलॅस्टिक रेंज असेल तर 0.3
प्लास्टिक रेंज असेल तर 0.5, प्लास्टिक रेंजसाठी आहे 0.5. सोबतच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं युनिट मास ऑफ स्टील. युनिट मास ऑफ स्टील किती येणार तर 7850 kg पर मीटर क्यूब. इथे मी युनिट मास म्हटलंय, दॅट इज अ मास डेन्सिटी. युनिट काय असणार kg पर मीटर क्यूब. त्यानंतर अजून काय विचारलं जाऊ शकतं तर कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन विचारलं जाऊ शकतं. कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन दॅट इज अल्फा. सो अल्फाची व्हॅल्यू किती आहे. सो दिस इज 11 × 10⁻⁻6 पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर्टीज मध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर इलॅस्टिक मॉड्युलस, पॉयसॉन रेशो, युनिट मास ऑफ स्टील, कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन विचारलं जाऊ शकतं. म्हणजे एका क्वेश्चन मध्ये आपण 4 क्वेश्चन काय केले तिथे डिस्कस केलेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे. Which IS code is used for a general construction of steel? स्टील कन्स्ट्रक्शन साठी आपण कुठला IS कोड यूज करणार आहे. अगोदरच मी क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केलं होतं की आपण कुठला IS कोड यूज करतोय. IS 800-2007 हा IS कोड आपण यूज करतोय. IS 800-2007 हा IS कोड आपण यूज करतोय स्टील डिझाईन साठी. फक्त हा एकच IS कोड तुम्हाला विचारतील का नाही. सोबत तुम्हाला बाकीचे जे IS कोड आपल्याला युजफुल आहेत लोड कॅल्क्युलेशन साठी ते IS कोड पण विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला IS कोड माहिती पाहिजे की आपण कुठले IS कोड यूज करतो. तर बघा फर्स्ट इज IS 800. हा कशासाठी आहे तर हा स्टील डिझाईन साठी आहे. ठीक आहे. त्यानंतर IS 875. IS 875 पार्ट 1 डेड लोड साठी, पार्ट 2 लाईव्ह लोड साठी, पार्ट 3 विंड लोड साठी, पार्ट 4 स्नो लोड साठी आणि पार्ट 5 स्पेशल लोड केसेस साठी. सो स्पेशल लोड केसेस मध्ये तुमचं श्रिंकेज स्ट्रेस, क्रीप स्ट्रेस, टेम्परेचर व्हेरिएशन्स हे सगळ्या गोष्टी तुमच्या स्पेशल लोड केसेस मध्ये येतात. ठीक आहे. सो IS 800, IS 875. अजून एक IS कोड आहे दॅट इज IS 1893 आणि हा IS कोड आपण यूज करतो अर्थक्वेक लोड कॅल्क्युलेशन साठी. अर्थक्वेक लोड ज्याला आपण सिस्मिक लोड पण म्हणतो. सो अर्थक्वेक लोड साठी आपण हा IS कोड यूज करतो. सो कुठला पण IS कोड तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो आन्सर काय येणार IS 800-2007. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7. Which method is mainly adopted for design of steel structure as per IS code? कुठली मेथड यूज केली आहे आपण तर आपला जो IS कोड आहे IS 800-2007 तो डिपेंड आहे लिमिट स्टेट मेथडवर. लिमिट स्टेट मेथडवर. सो लिमिट स्टेट मेथड मध्ये आपण लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ आणि लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटी या दोन मेथडवर हा IS कोड डिपेंड आहे. आता बघा हा क्वेश्चन घेण्यामागचं बेसिक रिझन काय आहे. तुम्हाला डिझाईन फिलॉसॉफीज माहिती पाहिजे की आतापर्यंत कुठल्या डिझाईन फिलॉसॉफी एक्झिस्ट आहे. त्यामध्ये बघा वर्किंग स्ट्रेस मेथड, अल्टिमेट लोड थिअरी आणि लिमिट स्टेट मेथड ह्या 3 डिझाईन फिलॉसॉफीज आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे याची जी काही थिअरी आहे, याची जी काही ॲडव्हान्टेज आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे ते रीड करायचे आहे. त्यावर थिअरी क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 7. नाउ व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक्स लोड. कॅरेक्टरिस्टिक्स लोड म्हणजे काय. आता कॅरेक्टरिस्टिक्स लोड म्हणजे काय हे आपण समजून घेऊ आणि नंतर मग कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ म्हणजे काय हे आपण बघू. तर कॅरेक्टरिस्टिक्स लोड आणि स्ट्रेंथ दोन कन्सेप्ट आहे. सो बघा कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ CS आणि कॅरेक्टरिस्टिक लोड CL. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो. सपोज मी म्हणत असेल की कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ इज अ 20 न्यूटन पर mm². जर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ 20 न्यूटन पर mm² आहे याचं मीनिंग काय होतं बघा. जर माझ्याकडे 100 ब्लॉक्स आहेत. ठीक आहे. मी ते 100 ब्लॉक्स चेक केले, त्यांची मी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट केली किंवा जर समजा स्टीलचं असेल तर मी टेन्साइल स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करेल. त्यांचे मी काय केलेत 100 ब्लॉकचे मी रिझल्ट कॅल्क्युलेट केले आणि 100 ब्लॉकचे रिझल्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर मला असं मिळालं की माझ्या 100 पैकी 95% रिझल्ट
या 20 न्यूटन पर mm स्क्वेअर पेक्षा काय आहेत, जास्त आहेत. आणि फक्त 5% रिझल्ट हे 20 न्यूटन पर mm स्क्वेअर पेक्षा काय आहेत, कमी आहेत. तर त्या 20 न्यूटन पर mm स्क्वेअरला मी काय म्हणणार, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. सो कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ मध्ये 95% रिझल्ट काय असतील, त्या व्हॅल्यूच्या अबव असतील. आणि स्ट्रेंथ म्हणजे काय, मटेरियल्स प्रॉपर्टी आहे, मटेरियलची स्ट्रेंथ आपण कन्सिडर करतोय. त्यावेळेस स्ट्रेंथ कन्सिडर करताना आपण 95% रिझल्ट अबव आहे, म्हणजे आपण ही लिस्ट व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक लोड मध्ये म्हणजे काय बघा, जर मी म्हटलंय की 10 किलो न्यूटन इज माय कॅरेक्टरिस्टिक लोड, 10 किलो न्यूटन माझा कॅरेक्टरिस्टिक लोड आहे, तर याचं मिनिंग काय होतं की ड्युरिंग द होल लाईफ ऑफ स्ट्रक्चर, ड्युरिंग द होल लाईफ ऑफ स्ट्रक्चर 5% प्रोबॅबिलिटी टू इनक्रीज द लोड, फक्त 5% प्रोबॅबिलिटी आहे की तुमचा लोड 10 किलो न्यूटन पेक्षा जास्त होऊ शकतो. 95% प्रोबॅबिलिटी काय आहे की तुमचा लोड हा 10 किलो न्यूटन पेक्षा काय असेल, कमी असेल. म्हणजे आपण लोड घेताना नेहमी कुठला लोड घेतो, डिझाईनसाठी मॅक्झिमम लोड घेतो. आणि स्ट्रेंथ घेताना आपण कुठली स्ट्रेंथ घेतो, नेहमी मिनिमम स्ट्रेंथ घेतो. करेक्ट. सो आता बघा काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स लोड. सो ऑप्शन बघा, सेस्मिक लोड आहे का, नाही. प्रेशर लोड आहे का, नाही. सो लोड विच विल बी एक्सीड बाय अ सर्टन प्रोबॅबिलिटी ड्युरिंग लाईफ ऑफ स्ट्रक्चर. सो 5% प्रोबॅबिलिटीने काय होईल, तो इन्क्रीज होईल ड्युरिंग द लाईफ ऑफ स्ट्रक्चर. सो आन्सर काय असेल, बी. ठीक आहे. सो इथे ऍक्च्युली तुम्हाला पर्सेंटेज पण द्यायला पाहिजे, 5% किंवा 95%, पण ठीक आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आणि कॅरेक्टरिस्टिक लोड. नाउ नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये पुन्हा कॅरेक्टरिस्टिक लोडवरच तुम्हाला काय विचारलेला आहे, क्वेश्चन विचारलेला आहे. काय म्हटलंय बघा, कॅरेक्टरिस्टिक लोड इज द लोड फॉर विच प्रोबॅबिलिटी ऑफ बीइंग एक्सीड. बघा एक्सीडची प्रोबॅबिलिटी किती दिलेली आहे, 5%. करेक्ट. आणि नॉट बीइंग एक्सीडची प्रोबॅबिलिटी किती दिलेली आहे, 95%. म्हणजे दोन्ही पण करेक्ट आहे. बघा प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघा आपण काय म्हणलेलं आहे, किती एक्सीड होईल, 5% ने एक्सीड होईल. कितीने एक्सीड होणार नाही, 95% ने एक्सीड होणार नाही. म्हणजे नेक्स्ट स्लाइड मध्ये इथे तुम्हाला करेक्ट क्वेश्चन विचारलेला, करेक्ट स्टेटमेंट विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट स्टेटमेंट. तर दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. एक्सीड 5% ने होईल, नॉट बीइंग एक्सीड 95% ने होईल. म्हणजे ऑप्शन काय असेल तुमचं, बोथ पी अँड एस. दोन्ही आन्सर काय आहेत तुमचे, करेक्ट आहेत. दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. आता बघा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला रिलेशन दिलेला आहे, साइज ऑफ होल आणि डायमीटर ऑफ फास्टनर यामधलं रिलेशन दिलेलं आहे. आता साइज ऑफ होल आणि डायमीटर ऑफ फास्टनर मध्ये रिलेशन काय आहे बघा, अगोदर समजून घ्या. सपोज माझ्याकडे ही एक प्लेट आहे आणि या प्लेटवर मी काय केलंय, चेन बोल्टिंग केली आहे. म्हणजे काय, मी नंबर ऑफ बोल्ट 3 बोल्ट या प्लेटवर काय करतोय, पुट करतोय. तर जेव्हा मी एखादा बोल्ट इथे सबस्टिट्यूट करणार आहे किंवा इथे मी इन्सर्ट करणार आहे, तर माझी बोल्टची डायमीटर डीबी असेल, डायमीटर ऑफ बोल्ट, डाया ऑफ बोल्ट, आणि होलची डायमीटर डीएच असेल, डायमीटर ऑफ होल. तर बट ऑब्वियस डायमीटर ऑफ होल काय असायला पाहिजे, बोल्टच्या डायमीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे. तर रिलेशन बघा काय आहे, डायमीटर ऑफ होल इज इक्वल टू डायमीटर ऑफ बोल्ट प्लस क्लिअरन्स. सो आपण होल कितीने एक्सीड करतो, तर त्यामध्ये आपण क्लिअरन्स कन्सिडर करतो. तर ऑप्शन मध्ये बघा कुठे दिसतंय का, तर बघा फोर्थ मध्ये साइज ऑफ होल इज इक्वल टू नॉमिनल डायमीटर ऑफ फास्टनर, फास्टनर मध्ये तुमचा बोल्ट किंवा रिवेट येईल, नंतर प्लस काय घ्यायचं आहे, क्लिअरन्स. आता हा जो क्लिअरन्स आहे हा क्लिअरन्स व्हॅरी करतो, डिपेंड्स अपॉन द डायमीटर ऑफ बोल्ट. तुम्ही किती mm चा बोल्ट यूज करताय त्यावरनं ही क्लिअरन्स काय होतं, व्हॅरी होतं. तर बघा जर तुमचा बोल्ट 12 mm टू 14 mm असेल तर तुम्हाला क्लिअरन्स घ्यायचा आहे 1 mm. इथे मी क्लिअरन्स घेतोय. ठीक आहे. जर बोल्टची डायमीटर 16 mm टू 24 mm असेल तर तुम्हाला क्लिअरन्स घ्यायचा आहे 2 mm.
आणि जर डायमीटर ऑफ बोल्ट 24 mm पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला क्लिअरन्स घ्यायचं आहे 3 mm. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावर अजून एक क्वेश्चन असा विचारला होता, इफ डायमीटर ऑफ बोल्ट इज 18 mm किंवा 20 mm देन द डायमीटर ऑफ होल काय करणार, 2 mm ऍड करणार, तुम्हाला काय मिळेल, डायमीटर ऑफ होल मिळेल. ठीक आहे, कारण हा 16 to 24 च्या बिटवीन आहे, सो मी 2 mm ऍड केलंय. म्हणजे आपण जेवढे पण एक्झाम्पल्स डिझाईन मध्ये घेतले तेव्हा आपण बोल्टची डायमीटर 16 ते 24 च्या बिटवीन घेतलेली आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळेस क्लिअरन्स करताना फॉर्म्युलामध्ये काय घेत होतो, डायरेक्टली 2 घेत होतो. ठीक आहे, पण क्वेश्चन जर समजा 12 किंवा 14 mm विचारला तर तुम्हाला क्लिअरन्स मध्ये 1 mm फक्त काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 10. आन्सर काय येणार, डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय झालंय, व्हॉट इज द मिनिमम पिच डिस्टन्स. आता इथे तुम्हाला पिच डिस्टन्स विचारलेला आहे. सो पिच डिस्टन्स फाइंड करताना तुम्हाला अगोदर पिच म्हणजे काय हे माहिती पाहिजे. 4 डेफिनेशन आहेत. एक म्हणजे पिच, गेज डिस्टन्स, एज डिस्टन्स आणि एंड डिस्टन्स. जर या 4 डेफिनेशन मधला डिफरन्स तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ह्या गोष्टी काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. सो बघा, पिच म्हणजे काय, गेज म्हणजे काय. सो सपोज दिस इज वन प्लेट, यावर मी चेन बोल्टिंग केलं आहे 2 लाईन मध्ये. ठीक आहे, आणि यावर टेन्साइल फोर्स ऍक्ट होतोय. सो आपल्याला फर्स्ट डेफिनेशन बघायची आहे, पिच डिनोटेड बाय P. So what is meant by pitch? Pitch is the center to center distance between 2 consecutive bolts in the direction of stress. ज्या डायरेक्शनने लोड ऍक्ट होतोय त्या डायरेक्शनने 2 बोल्ट मधला सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे काय, पिच. सेकंड डेफिनेशन आहे गेज डिनोटेड बाय G. गेज म्हणजे पण काय आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन बोल्ट. बोल्ट मधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स, पण डायरेक्शन कुठली आहे, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ टेन्साइल फोर्स किंवा एक्सटर्नल फोर्स. बघा, पिच इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रेस, गेज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ स्ट्रेस. नंतर आहे एंड डिस्टन्स. एंड डिस्टन्स. सो एंड डिस्टन्स म्हणजे काय, जो एंडचा तुमचा फास्टनर आहे, जो बोल्ट आहे त्याच्या सेंटर पासून एंड पर्यंतचा डिस्टन्स म्हणजेच काय, एंड डिस्टन्स. पुन्हा इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रेस. ठीक आहे. एज डिस्टन्स फोर्थ, एज डिस्टन्स. सो एज डिस्टन्स काय, तर एंड फास्टनर आणि एंड ऑफ द एलिमेंट यामधलं डिस्टन्स, पण डायरेक्शन कुठली आहे, परपेंडिक्युलर. तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे गेज आणि एज हे नेहमी काय असणार, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार. आणि पिच आणि एंड डिस्टन्स काय असणार, तर इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड स्ट्रेस असणार. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, मिनिमम पिच. सो मिनिमम पिच असते 2.5 into diameter of bolt. So this is given in IS code. 2.5 into diameter of bolt. So बघा कुठे आहे, so this is 2.5 into diameter of bolt. मग फक्त आता मिनिमम पिचच विचारेल का, नाही, मॅक्झिमम पिच पण विचारू शकतो. सो मॅक्झिमम पिच बघा काय आहे, सो मॅक्झिमम पिच इज इक्वल टू 32 times thickness of thinner plate. Got it? So 32 times thickness of plate. ही जनरल आहे. जर टेन्शन मेंबर असेल, टेन्शन मेंबर, तर मॅक्झिमम पिच आहे 16 टाइम T. जर कॉम्प्रेशन मेंबर असेल
तर मॅक्झिमम पिच आहे 12 टाइम टी. ठीक आहे. सो हे मिनिमम मॅक्झिमम पिच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. डेफिनेशन ह्या चारी पण डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. आता पुन्हा पिचवर क्वेश्चन विचारलेला आहे. फक्त इथे क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, स्टॅगर्ड पिच दिलेला आहे. स्टॅगर्ड पिच. आता स्टॅगर्ड पिच म्हणजे काय होतं बघा, जेव्हा बोल्टिंग करतो तेव्हा बोल्टिंग दोन फॉर्मॅटमध्ये केली जाऊ शकते. एक म्हणजे चेन बोल्टिंग जी आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितली, आणि दुसरं म्हणजे काय, स्टॅगर्ड बोल्टिंग. सो बघा चेन बोल्टिंग आणि स्टॅगर्ड बोल्टिंग मध्ये काय डिफरन्स आहे. सो चेन बोल्टिंग मध्ये सो सपोज दिस इज द चेन बोल्टिंग. ठीक आहे. स्टॅगर्ड बोल्टिंग मध्ये काय आहे, सपोज या फॉर्म मध्ये असेल, इन दिस वे. सो दिस इज द स्टॅगर्ड बोल्टिंग. याला आपण झिगझॅग पॅटर्न पण म्हणतो. ठीक आहे. तो इथे जी पिच आहे ती इन्क्लाइंड पिच असते. सो दिस इज इन्क्लाइंड पिच. सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू बोल्ट. दिस इज इन्क्लाइंड पिच. आणि हे इन्क्लाइंड पिच मे बी इन्क्रीज बाय 50%. किती इन्क्रीज करतो आपण, 50%. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मिनिमम एज डिस्टन्स अँड एंड डिस्टन्स. मिनिमम एज डिस्टन्स आणि एंड डिस्टन्स विचारलेला आहे. सो मिनिमम एज डिस्टन्स किती असतं बघा, ई ने डिनोट करतो आपण, आणि हे असतं 1.5 इंटू डायमीटर ऑफ बोल्ट, सॉरी डायमीटर ऑफ होल. सो 1.5 इंटू डायमीटर ऑफ होल. सो बघा 1.5 इंटू डायमीटर ऑफ होल. सो एज डिस्टन्स आणि एंड डिस्टन्स किती आहे, 1.5 इंटू डायमीटर ऑफ होल. ठीक आहे. Calculate the strength in shear of a 16 mm diameter bolt of grade 4.6. आता इथे 4.6 ग्रेड साठी तुम्हाला शियर स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. जेव्हा आपण बोल्टेड कनेक्शनचं डिझाइन करतो त्यावेळेस शियर कपॅसिटी ऑफ बोल्ट आणि बेअरिंग कपॅसिटी ऑफ बोल्ट ह्या दोन व्हॅल्यूज फाइंड करतो. त्यापैकी जी लिस्ट व्हॅल्यू असेल त्याला आपण बोल्ट व्हॅल्यू म्हणतो, आणि बोल्ट व्हॅल्यू यूज करून आपण नंबर ऑफ बोल्ट फाइंड करतो. तर आता इथे कुठली स्ट्रेंथ विचारलेली आहे, शियर स्ट्रेंथ. आणि जॉईंट कुठला दिलेला आहे, लॅप जॉईंट. डायमीटर ऑफ बोल्ट कुठले किती आहे, सो डायमीटर ऑफ बोल्ट आहे 16 mm. ग्रेड किती दिलेला आहे, 4.6 ग्रेड. 4.6 ग्रेड आहे म्हणजे त्याचा FU किती होणार, FU ऑफ बोल्ट किती येणार, 400 न्यूटन पर mm². ठीक आहे. 16 mm डायमीटर ऑफ बोल्ट आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, शियर कपॅसिटी. तर शियर कपॅसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला IS कोड मध्ये एक क्लॉज दिलेला आहे, क्लॉज नंबर 10.3.4. बघा हा क्लॉज समजून घ्या, नंतर आपण त्याचा आन्सर फाइंड आउट करू. 10.3.3 क्लॉज नंबर 10.3.3. बघा काय दिलेलं आहे, शियर कपॅसिटी ऑफ बोल्ट VDSB इज इक्वल टू VNSB अपॉन गॅमा MB. VNSB अपॉन गॅमा MB. आता गॅमा MB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय असते गॅमा MB ची व्हॅल्यू, 1.25. आपल्याला कॅल्क्युलेट काय करावं लागेल, VNSB. सो VNSB चा फॉर्म्युला बघा काय दिलेला आहे, VNSB इज इक्वल टू FU अपॉन √3. FU अपॉन √3 NN इंटू ANB प्लस NS इंटू ASB. करेक्ट. आता बघा जर सिंगल शियर फेल्युअर असेल तर आपण NN ची व्हॅल्यू काय घेतो, 1, आणि NS ची व्हॅल्यू काय घेतो, 0. जर डबल शियर फेल्युअर असेल, जर डबल शियर फेल्युअर असेल तर NN ची व्हॅल्यू काय घेतो, 1, आणि NS ची व्हॅल्यू काय घेतो आपण, 1. आता हा ANB आणि ASB काय आहे, जर सपोज मी एक बोल्ट कन्सिडर केला, या फॉर्म मध्ये. सो बोल्टला थ्रेड्स असतात. सो दिस इज हेड अँड दिस इज शंक. ओके. सो ASB म्हणजे काय, तर ASB इज द एरिया ऑफ शंक.
π/4 इंटू डी स्क्वेअर. ए एन बी म्हणजे काय तर नेट एरिया. आपण थ्रेड केल्यामुळे एरिया काय होणार रिड्यूस होणार, तर तो नेट एरिया घ्यायचा आहे आणि तो किती घेतो आपण 0.78 टाइम ASB. ओके. सो बघा आन्सर काय येईल आता आपल्या इथे. सगळ्यात अगोदर आपण VNSB कॅल्क्युलेट करू. FU किती येणार 410 अपॉन √3. सिंगल शेअर कन्सिडर करतोय, सो NN ची व्हॅल्यू काय येईल 1. ASB काय येणार 0.78 इंटू π/4 इंटू 16 स्क्वेअर. 16 mm चा बोर्ड दिलेला आहे. हा पार्ट काय होईल डायरेक्टली 0, सो +0. आता हे पूर्ण कॅल्क्युलेशन करून आपण इथे काय करणार याची VNSB ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. सो हे कॅल्क्युलेशन करा जे येईल ते, आणि इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर मिळतं 29.69 किलो न्यूटन. सो दिस इज द आन्सर. बघू आपल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे का ते. सो ऑप्शन मध्ये आपल्याला 29 दिलेला आहे. ठीक आहे. तो शियर स्ट्रेंथ किती होणार 29 किलो न्यूटन. सॉरी 29 किलो न्यूटन. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. What is the value of KB in a nominal bearing strength for a bolt 20 mm diameter आणि 4.6 ग्रेड. सो बघा काय विचारलेलं आहे, KB ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. कशासाठी तर बेअरिंग स्ट्रेंथ फॉर अ बोल्ट ऑफ 20 mm डायमीटर आणि ग्रेड दिलेला आहे 4.6. जसं आपण शिअर कपॅसिटी ऑफ बोल्ट फाइंड आउट केलं, सेम वेने आपण बेअरिंग कपॅसिटी ऑफ बोल्ट पण फाइंड आउट करतो. सो अगोदर आपण त्याचा क्लॉज बघू, काय फॉर्म्युला काय दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला KB ही टर्म येते आणि KB ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते पण आपण सोबत बघू. ठीक आहे. सो बघा क्लॉज नंबर 10.3.4. क्लॉज नंबर 10.3.4. बेअरिंग कपॅसिटी ऑफ बोल्ट. फॉर्म्युला काय आहे VDPB इज इक्वल टू VNPB अपॉन गॅमा MB. पुन्हा गॅमा MB ची व्हॅल्यू 1.25. आपल्याला फाइंड आउट काय करावं लागेल VNPB. सो VNPB इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिलेला आहे 2.5 KB इंटू D इंटू T इंटू FU. ठीक आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे KB फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर KB इज अ स्मॉलर ऑफ, KB इज स्मॉलर ऑफ. बघा फर्स्ट आपण याला KB1 म्हणू. काय दिलेलं आहे E अपॉन 3D0. KB2 P अपॉन 3D0 माइनस 0.25. KB3 FUB अपॉन FU आणि KB4 1. या चार व्हॅल्यू पैकी जी व्हॅल्यू लिस्ट असेल ती काय होणार आपली KB ची व्हॅल्यू होणार. आता आपल्याला डायमीटर ऑफ बोल्ट बघा काय दिलेला आहे. डायमीटर ऑफ बोल्ट दिलेला आहे 20 mm. ठीक आहे. सो डायमीटर ऑफ बोल्ट इज इक्वल टू 20 mm. म्हणजेच डायमीटर ऑफ होल काय येणार 22 mm. ठीक आहे. एंड डिस्टन्स काय येणार 1.5 इंटू डायमीटर ऑफ होल दॅट इज 22 म्हणजे किती येईल 33 mm. पिच काय येणार 2.5 इंटू डायमीटर ऑफ बोल्ट किती येणार 50 mm. तर या सगळ्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करू. इथे बघा दिस इज 33 अपॉन 3 इंटू 22 हे येते 0.50. पिच किती आहे 50 मायनस 3 इंटू 22 मायनस 0.25 हे येते 0.507. त्यानंतर FU ऑफ बोल्ट 4.6 ग्रेडचा बोल्ट आहे तो FU काय येणार 400 अपॉन 400. सो दिस इज 0.97 आणि फोर्थ व्हॅल्यू काय आहे 1.
आता या 4 पैकी लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे 0.50 म्हणजे केबी ची व्हॅल्यू काय झाली 0.50. सो बघा आन्सर मध्ये 0.50 दिलंय का. सो 0.50 फर्स्ट. सो फर्स्ट इज आन्सर 0.50. ठीक आहे. सो इन दिस वे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे. कॅल्क्युलेट द बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ अ 20 mm डायमीटर बोल्ट ऑफ 4.6 ग्रेड, मेन प्लेट ऑफ 10 mm थिक, कवर प्लेट ऑफ 8 mm युजिंग द सिंगल कवर बट जॉइंट. आता या एक्झाम्पल मध्ये काय विचारलेलं आहे तर तुम्हाला बेअरिंग स्ट्रेंथ फाइंड करायची. बेअरिंग स्ट्रेंथ म्हणजे जो आपण अगोदर जो क्लॉज यूज केलाय त्याच क्लॉज मध्ये आपल्याला फक्त काय करायचे आहेत व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. ठीक आहे. सो काय फॉर्म्युला होता बघा एकदा फॉर्म्युला बघून घ्या. VNPB VDPB इज इक्वल टू VNPB अपॉन गॅमा MB. सो हा सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. अपॉन गॅमा MB. गॅमा MB 1.25. VNPB is equal to 2.5 into KB into D into T into FU. आता बघा प्रीवियस एक्झाम्पल मध्ये पण डायमीटर 20 mm होतं त्यामुळे आपली KB ची व्हॅल्यू सेम राहणार आहे. किती आली होती KB ची व्हॅल्यू 0.50. डायमीटर 20. थिकनेस घेताना स्मॉलर प्लेटची जी थिकनेस आहे थिनर प्लेट ती घ्यायची आहे. किती आहे 8 mm इंटू FU 410. तर ही व्हॅल्यू मी डायरेक्टली इथे सबस्टिट्यूट केली. 2.5 इंटू 0.50 इंटू 20 इंटू 8 इंटू 410 आणि हे जर कम्प्लीट कॅल्क्युलेशन केलं तर मला याची व्हॅल्यू मिळेल 65.60 किलो न्यूटन. सो बघा आन्सर मध्ये आपल्याला दिला आहे का. सो आन्सर मध्ये आपल्याला व्हॅल्यू काय दिलेली आहे 66 किलो न्यूटन दिलेली आहे. ठीक आहे. सो ही KB आपण ऑलरेडी प्रीवियस एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केलं आहे. मी तिथनं डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे. ओके. सो आन्सर इज A. नाउ नेक्स्ट इज द मिनिमम साइज ऑफ फिलेट वेल्ड शुड बी. सो मिनिमम साइज ऑफ फिलेट वेल्ड. सो याचा आन्सर आहे नॉट बी लेस दॅन 3 mm. फिलेट वेल्डची जी मिनिमम साइज आहे ती 3 mm पेक्षा कमी नको. आता डिझाइन ऑफ वेल्डेड कनेक्शन मध्ये IS कोड मध्ये आपल्याला क्लॉज दिलेले आहेत. मिनिमम साइज ऑफ फिलेट वेल्ड किती पाहिजे, मॅक्सिमम साइज ऑफ फिलेट वेल्ड किती पाहिजे, थ्रोट थिकनेस किती पाहिजे, लेंथ ऑफ वेल्ड किती पाहिजे. तर हे डायरेक्ट स्टँडर्ड आहेत IS कोड मध्ये दिलेले. त्यामधनं हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सो याच्यासोबत तुम्हाला अजून काही जसं मिनिमम साइज ऑफ फिलेट वेल्ड विचारलं तसंच मॅक्सिमम साइज पण विचारलं जाऊ शकतं. मॅक्सिमम साइज ऑफ फिलेट वेल्ड. मॅक्सिमम साइज ऑफ फिलेट वेल्ड. So maximum size of fillet weld is thickness of a thinner plate. Thickness of thinner plate minus 1.5 mm. ओके. यासोबत अजून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं लेंथ ऑफ फिलेट वेल्ड. मॅक्सिमम लेंथ ऑफ फिलेट वेल्ड. Maximum length of fillet weld. So this is 4 times size of weld. ठीक आहे. त्यानंतर थ्रोट थिकनेस विचारली जाऊ शकते. थ्रोट थिकनेस so throat thickness should not be less than 3 mm. Should not be less than 3 mm. ओके. तर हे काही स्टँडर्ड आहे रिलेटेड टू फिलेट वेल्ड. हे तुम्हाला काय पाहिजे माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा द डिझाइन नॉमिनल स्ट्रेंथ ऑफ फिलेट वेल्ड इज गिवन बाय. आता हा फॉर्म्युला डायरेक्टली IS कोड मध्ये दिलेला आहे. बघा फॉर्म्युला काय आहे. फिलेट वेल्ड क्लॉज नंबर 10.5.7.1.1. फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा
design strength of fillet weld FWD is equal to FWN upon gamma MW. आता गॅमा MW आपल्याला माहिती आहे 1.25 बरोबर. आता FWN ची व्हॅल्यू काय आहे तर FWN is equal to FU by √3. जर मी ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर काय होईल बघा FU into √3 म्हणजे आन्सर काय येणार माझं FU upon √3 into 1.25. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर डिझाईन स्ट्रेंथ ऑफ फिलेट वेल्ड. बघा ऑप्शन मध्ये दिलेला आहे का ते. सो ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. सो दिस इज द आन्सर. दिस इज द क्वेश्चन नंबर 17. ठीक आहे. सो हा पण यावरचे पण आपल्याला एक्झाम्पल वेल्डेड कनेक्शनच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचे आहेत. ओके. नेक्स्ट बघा व्हॉट इज लिमिट स्टेट. आता हा क्वेश्चन आपला जो IS कोड आहे जो लिमिट स्टेट मेथडवर आपण डिझाइन केलेला आहे किंवा लिमिट स्टेट मेथडवर डिझाइन केलेला आहे त्याबद्दल हा क्वेश्चन विचारलेला आहे की लिमिट स्टेट म्हणजे काय. तर बघा ऑप्शन्स एकदा आपण रीड करून घेऊ. ऍक्सेप्टेबल लिमिट फॉर सेफ्टी अँड सर्व्हिसॅबिलिटी रिक्वायरमेंट बिफोर द फेल्युअर ऑकर. पहिल्या याच्यामध्ये बिफोर द फेल्युअर ऑकर म्हटलंय. दुसऱ्या याच्यामध्ये आफ्टर द फेल्युअर ऑकर म्हटलंय. थर्ड मध्ये ऍक्सेप्टेबल लिमिट फॉर सेफ्टी फक्त सेफ्टीसाठी म्हटलेलं आहे. फेल्युअर्स ऑकर नंतर आफ्टर फेल्युअर्स ऑकर सर्व्हिसॅबिलिटीसाठी. सो लिमिट स्टेट जे आहे लिमिट स्टेटमध्ये आपण दोन लिमिट स्टेट यूज केल्यात. एक म्हणजे लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ दुसरी म्हणजे लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटी. लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथलाच आपण काय म्हणतो लिमिट स्टेट ऑफ सेफ्टी आणि लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटी. सो या दोन्ही ज्या लिमिट स्टेट आहे ह्या काय आहेत ऍक्सेप्टेबल लिमिट आहेत. कशाच्या बिफोर द फेल्युअर फेल्युअर होण्याच्या अगोदरच्या ऍक्सेप्टेबल लिमिट आहे. तर याचं ऑप्शन काय असेल ऍक्सेप्टेबल लिमिट फॉर अ सेफ्टी अँड सर्व्हिसॅबिलिटी रिक्वायरमेंट बिफोर द फेल्युअर ऑकर फेल्युअरच्या अगोदर. सो आन्सर काय असेल ए. सो दिस इज क्वेश्चन नंबर 18. तर तुम्हाला काय करायचं आहे लिमिट स्टेट मेथडचा जो काही क्लॉज आपल्याला दिलेले आहेत लिमिट स्टेट डिझाईनच्या सेक्शन नंबर 5 मध्ये तर IS कोडच्या तो क्लॉज तुम्हाला थोडेसे व्यवस्थित रीड करायचे आहे. लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ मध्ये काय आहे सर्व्हिसॅबिलिटी मध्ये काय दिलेलं आहे ते क्लॉज थोडेसे रीड करायचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट. डिझाईन लोड आणि कॅरेक्टरिस्टिक्स लोड मधलं तुम्हाला रिलेशन विचारलेलं आहे. आता हे रिलेशन बेसिकली पार्शियल सेफ्टी फॅक्टरने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला डिझाईन लोड मिळतो या बेसिक कन्सेप्टवर आहे. आता तुम्हाला थोडंसं डिझाईन आठवत असेल तर आपण डिझाईन मध्ये काय करायचो फॅक्टर्ड लोड कॅल्क्युलेट करायचो. फॅक्टर्ड लोड इज इक्वल टू वर्किंग लोड इनटू फॅक्टर ऑफ सेफ्टी. बरोबर. याच फॅक्टर्ड लोडला मी काय म्हटलेलं आहे डिझाईन लोड. वर्किंग लोड इज माय कॅरेक्टरिस्टिक्स लोड आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजेच काय तर पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला डिझाईन लोड कॅल्क्युलेट करायचा असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स लोडला पार्शियल सेफ्टी फॅक्टरने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे सपोज मला एखादा कंपोनंट 10 किलो न्यूटन साठी डिझाईन करायचं आहे मीन्स 10 किलो न्यूटन इज माय कॅरेक्टरिस्टिक लोड. तर मी काय करणार याला पार्शियल सेफ्टी फॅक्टरने मल्टिप्लाय करणार. माझा आन्सर येईल 15 किलो न्यूटन. तर मी तो पर्टिक्युलर मेंबर 15 किलो न्यूटन साठी डिझाईन करेल. म्हणजे इथे मी काय केले आहे तर फर्दर सेफ्टी मी काय केलेली आहे इथे कन्सिडर केली आहे. म्हणजे इन केस जर लोड एक्सीड झाला इन फ्युचर तरी माझा मेंबर काय राहिला पाहिजे सेफ राहिला पाहिजे. त्यासाठी आपण पार्शियल सेफ्टी फॅक्टरने काय करतो कॅरेक्टरिस्टिक्स लोडला मल्टिप्लाय करतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. बघा क्वेश्चन नंबर 20 मध्ये काय म्हटलेलं आहे. सो क्वेश्चन नंबर 20 इज रिलेटेड टू द प्रॉपर्टीज. ठीक आहे. द मटेरियल इन विच लार्ज डिफॉर्मेशन इज पॉसिबल बिफोर फेल्युअर बाय रप्चर टेक प्लेस इज नोन ॲज. म्हणजे काय एखादं मटेरियल आहे फेल्युअर होण्याच्या अगोदर रप्चर होण्याच्या अगोदर तो काय करतोय डिफॉर्म होतोय लॉंग डिफॉर्मेशन देतोय. जसं की आपलं स्टील आहे. स्टील सडनली फेल होतं का नाही. स्टील आपल्याला फेल होण्याच्या अगोदर वॉर्निंग देतं. म्हणजे अगोदर इलॉंगेशन होतं नंतर कोन नेक कोन फॉर्मेशन होतं आणि त्यानंतर तो काय होतो रप्चरमध्ये फेल होतो. तर आपल्याला तिथे काय मिळतं वॉर्निंग मिळतं. आणि जी प्रॉपर्टी आहे याला आपण काय म्हणतो डक्टिलिटी म्हणतो. म्हणजे डायरेक्टली फेल न होता अगोदर इलॉंगेशन होतं आणि त्यानंतर फेल होतं तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो डक्टिलिटी म्हणतो. तर याचा आन्सर काय असेल डक्टाईल. आता मग ब्रिटल म्हणजे काय तर ब्रिटल आहे हे ब्रिटक झालंय ब्रिटल. ओके.
सो ब्रिटल म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची वॉर्निंग न देता डायरेक्टली रप्चरमध्ये फेल्युअर होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ब्रिटल मटेरियल म्हणतो. एक्झाम्पल कॉन्क्रीट, कॉन्क्रीटचं इलॉंगेशन होतं का, नाही, ते डायरेक्टली सडनली काय होतं, फेल होतं. सो कॉन्क्रीट इज अ ब्रिटल मटेरियल, स्टील इज अ डक्टाईल मटेरियल. आता प्लास्टिक, इलॅस्टिक ह्या रेंज आहेत किंवा प्लास्टिसिटी, इलॅस्टिसिटी पण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. सो दीज आर द 20 क्वेश्चन्स. या 20 क्वेश्चन्स मध्ये आपण काय केलंय, तर युनिट नंबर 1 चा इंट्रोडक्टरी पार्ट्स आपण कव्हर केलाय. अजून आपण युनिट नंबर 1 दॅट इज डिझाइन ऑफ टेन्शन मेंबर कडे नाही गेलोय. आपण फक्त जो इंट्रोडक्शनचा पार्ट होता तो या 20 क्वेश्चन्स मध्ये कव्हर केलाय. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार, पार्ट 2 मध्ये, तर नियर अँड अबाउट 10 क्वेश्चन्स घेणार. पण त्या 10 क्वेश्चन मध्ये टेन्शन मेंबरचं डिझाइन कव्हर करेल, ज्यामध्ये इल्डिंग ऑफ ग्रॉस सेक्शन्स, रप्चर ऑफ क्रिटिकल सेक्शन, ब्लॉक शिअरचे एक्झाम्पल असतील, काही एक्झाम्पल प्लेटचे असतील, काही एक्झाम्पल बोल्टेड कनेक्शनचे असतील, काही एक्झाम्पल वेल्डेड कनेक्शनचे असतील. नियर अँड अबाउट 10 क्वेश्चन्स मध्ये तो युनिट पूर्ण रिवाइज करून देईल. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ढोले पाटील अकॅडमी ते सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, जसे नवीन लेक्चर्स अपलोड होतील तर त्याचं तुम्हाला काय मिळेल, नोटिफिकेशन मिळेल. सोबतच आपण SA2 आणि FM2 चे पण लेक्चर्स अपलोड करणार आहे. तर याचा बेनिफिट तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये होणार आहे. सो तुम्ही हा युनिट या युनिटचे क्वेश्चन्स बघितल्यानंतर हा युनिट तुम्ही रिवाइज करू शकता, यावरचे नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. ओके, थँक्यू.